ह्या बुंदीला तुम्ही पाकात पण टाकू शकता आणि पाणीपुरीसाठी देखील वापरू शकता। मित्रांनो, आज आपण पाणीपुरीमध्ये टाकण्यासाठी खारी बुंदी बनवणार आहोत। त्यासाठी मी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण पाणी मिक्स करूया आणि त्याला फेटत राहूया। त्यामध्ये गोळे बनू नये म्हणून आपण छानपैकी फेटून घेऊया आणि चांगलं फेटून झाल्यानंतर याला तेलामध्ये तळूया। आपण कढईमध्ये तेल एकदम कडक झालेलं आहे। आता आपण टाकूया त्याच्यामध्ये जे आपण बॅटर बनवलेलं आहे बुंदीचं। बुंदी कशी वर येत आहे बघा। ह्या बुंदीला तुम्ही पाकात पण टाकू शकता आणि पाणीपुरीसाठी देखील वापरू शकता।